नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. सीमा प्रश्नावर राजकीय तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीन कटिबद्ध. कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाचं समर्थन नाही, भारत चीन पंतप्रधानांच्या संयुक्त वक्तव्यात पुनरुच्चार. काळ्या पैशासंदर्भात वित्तमंत्री अरुण जेटली आणि स्विस वित्तमंत्र्यांमध्ये चर्चा सुरू. शेतीवर उभ्या राहणाऱ्या उद्योगांमध्ये शेतकरी, मजूर आणि उद्योगपती यांची भागीदारी असावी, राहुल गांधी. आणि ISSF विश्वचषक स्पर्धेत गगन नारंगला कांस्यपदक, रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र. आता सविस्तर वृत्त. भारत आणि चीन यांच्या दरम्यानच्या भिजत पडलेल्या सीमा प्रश्नावर सक्रियतेनं राजकीय तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांनी काल कटिबद्धता व्यक्त केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे पंतप्रधान ली केक्यांग यांनी काल संयुक्त निवेदन जारी केलं. त्यात कोणत्याही स्वरूपाच्या दहशतवादाचं समर्थन न करण्याचा पुनरुच्चार करण्यात आला. याशिवाय दोन्ही देशांच्या लष्करादरम्यान हॉटलाईन सुरू करणं, दहशतवाद्यांचं जाळं नेस्तनाबूत करण्यासाठी आणि त्यांची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी तसंच सीमेवरील दहशतवादी कारवायांना रोखण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्यावर या संयुक्त निवेदनात भर देण्यात आला आहे. सुधारित संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेवरील कायम सदस्यत्व तसंच अणुपुरवठा गटामध्ये सदस्यत्व मिळवण्यासाठी चीननं भारताचं समर्थन केलं तर दोन्ही देशातील संबंध नव्या स्तरापर्यंत पोहोचतील आणि आशियाचा आवाज बुलंद होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तत्पूर्वी अणुपुरवठा करणाऱ्या प्रतिष्ठित 48 राष्ट्रांच्या गटात भारताला सामील करण्याबाबत चीननं नोंद घेतली असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार सचिव एस जयशंकर यांनी दिली. चीन दौऱ्यावर काल दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात महत्वपूर्ण अशा 24 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दूरदर्शन आणि चीनी दूरचित्रवाणी यांच्यातही काल महत्वाचा करार करण्यात आला. परस्परांच्या सांस्कृतिक संबंधातल्या कार्यक्रमांची देवाणघेवाण आणि सहनिर्मिती या महत्वाच्या तरतुदी या करारात आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीननं केलेली गुंतवणूक चिंताजनक असल्याचं स्पष्ट मत नोंदवत मोदींनी याबाबत आपली नाराजी व्यक्त केली. दोन्ही देशांमध्ये काही गोष्टी अत्यंत संवेदनशील असून त्यावर उपाय योजताना उच्च कोटीची परिपक्वता दाखवणं आवश्यक आहे, असं मोदींनी चीनचे पंतप्रधान ली केक्यांग यांना सुनावलं. दरम्यान चीन दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात नरेंद्र मोदी आता शांघायमध्ये आहेत. शांघाय भेटीत त्यांनी सर्वप्रथम चीनमधील आघाडीच्या उद्योगपतींशी चर्चा केली. आज ते भारतीय समुदायातर्फे आयोजित स्वागत समारंभात सहभागी होणार आहेत. तसंच शांघायच्या कार्यकारी अधिकाऱ्यांशीही चर्चा करणार आहेत. ज्या भारतीयांनी स्विस बँकेत खातं असल्याचं मान्य केलं आहे त्यांच्या खात्यांबाबतची माहिती स्वित्झर्लंड सरकारनं भारत सरकारला द्यावी, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. याबाबतच्या माहितीच्या आदानप्रदान करारावर स्वतः स्वाक्षरी करण्याची तयारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दर्शवली आहे. स्वित्झर्लंडचे अर्थमंत्री जोहान इन्स्नायडर भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल नवी दिल्लीत जेटली यांची भेट घेतली. या भेटीत जेटली यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. HSBC खात्यांबाबतच्या चोरण्यात आलेल्या माहिती व्यतिरिक्त भारतानं अतिरिक्त माहिती, पुरावे किंवा साक्ष दिल्यास ठराविक कालावधीत स्वित्झर्लंड सरकार त्याबाबत पुष्टी करेल, यावर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एकमत झालं होतं, असंही जेटली यांनी सांगितलं. भूमी अधिग्रहण कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांकडून संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीवरील उद्योगांमध्ये उद्योगपती, शेतकरी आणि मजुरांची भागीदारी असावी, असा प्रस्ताव काल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मांडला आहे. आत्महत्या केलेल्या तेलंगणमधील शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी त्यांनी 15 किलोमीटरची पदयात्रा केली. त्यानंतर आदिलाबाद जिल्ह्यातल्या वडियल इथं आयोजित सार्वजनिक सभेत ते बोलत होते. शेतकऱ्यांची जमीन त्यांच्याकडून हिसकावून ती उद्योगपतींना देण्याचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा डाव आहे, अशी टीका त्यांनी भूमी अधिग्रहण विधेयकावर केली. गेल्या काही महिन्यांमध्ये कच्च्या तेलाच्या किमती कोसळल्यामुळे परदेशातील अनेक तेल आणि गॅस कंपन्या आणि खाणी तोट्यात गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या परिस्थितीचा लाभ उठवत तेल कंपन्यांनी परदेशातील विशेषतः दक्षिण अमेरिकेतील कंपन्या आणि खाणी ताब्यात घ्याव्यात, असं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. सध्या देशाला गरज असलेल्या एकूण तेलापैकी 80% तेल आपल्याला आयात करावं लागतं. ही आयात कमी करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं ठेवलं आहे. या पार्श्वभूमीवर बॉम्बे हाय आणि इतर ठिकाणांमधील तेल उत्पादन वाढवण्यासाठी ONGC 1200 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती प्रधान यांनी दिली.
देशातल्या एकूण तेल उत्पादनापैकी 59% तेल उत्पादन ओएनजीसी करतं. या उत्पादनामध्ये गेली 7 वर्ष सतत घट होत होती. मात्र यंदा प्रथमच त्यात 22.263 दशलक्ष टन एवढी वाढ झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणं हे आज आव्हान ठरत असताना कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करून ते यशस्वी करण्याची किमया साधली आहे बुलढाण्यातल्या मोहन जगताप या शेतकऱ्यांनं. त्यांनी सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारून भरघोस उत्पादन घेण्याबरोबरच शेत जमिनीचा पोतही कायम राखला आहे. सेंद्रिय शेतीचं वाढतं महत्त्व लक्षात घेऊन बुलढाणा जिल्ह्यातल्या वळती गावातल्या मोहन जगताप या तरुण शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा मार्ग अवलंबला आहे. मोहन यांच्या शेतात पालेभाज्या, फळभाज्या सोबतच फुलशेतीचंही उत्पादन घेतलं जातं. आपल्या शेतजमिनीचा पोत कायम राखण्यासाठी शेतात सेंद्रिय खतांचाच वापर केला जातो. शेतीसोबत ते गोपालनातून मिळणाऱ्या शेणापासून गांडूळ खत तयार करतात. मोहन यांच्या शेतातील सेंद्रिय शेतमालाला बाजारात मोठी मागणी आहे. त्यांनी आपल्या शेतात शेततळ्याद्वारे ठिबक सिंचन करून पाणी प्रश्नही सोडवला आहे. सेंद्रिय शेतीची आपण शेतीला जोड म्हणून गोपालन हा व्यवसाय सुरू केलेला आहे. या गोपालनातून निघणारे शेणखत हे आम्ही शेतामधील असलेले विविध जे प्रयोग आहे, सीताफळ, शेवगा, पेरू, आंबा या सर्व फळपिकांना आम्ही हे शेणखतापासून जे गांडूळ खत बनवतो ते या शेताला वापरले जाते. आणि या सर्व शेतीला आम्ही रासायनिक खतांना फाटा देऊन सेंद्रिय शेतीच करण्याचा मानस ठरवला. त्यामुळं आमचा जास्तीत जास्त जनावरं पाळण्यावर आणि त्यापासून मिळणारे शेण हे शेतीला देण्यावर भर असतो. मोहन यांच्या सेंद्रिय शेतीतील विविध प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या शेताला भेट देत असतात. विविध नाविन्यपूर्ण प्रयोग शेतात राबवण्यासाठी त्यांना शासनाच्या वतीनं मदतही देण्यात आली आहे. मोहन यांच्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनीही सेंद्रिय शेतीकडे वळावं यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे यांनी दिली. सेंद्रिय शेतीमध्ये जे काही उत्पादन खर्च आहे तो अत्यंत कमी आहे आणि त्या उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये जे काही उत्पन्न येते ते चांगलं उत्पन्न येते आणि जे उत्पन्न येते त्याच्यामध्ये त्याची प्रत जी आहे ती प्रत चांगल्या प्रतीचं उत्पादन त्याच्यामध्ये येते आणि याच्यापासून भावसुद्धा शेतकऱ्यांना काही ठिकाणी चांगला मिळतो आहे. सेंद्रिय शेती एक हा पर्याय आहे. हिरवळीच्या बियाण्याचे खत असेल, गांडूळ युनिट तयार करण्यासाठी अनुदान असेल, शेतीशाळा असेल, प्रशिक्षण असेल, यासारख्या बाबींचा अनुदानावर आणि काही ठिकाणी 100% अनुदानावर पुरवठा करीत आहे. फळे, फुलशेती, भाजीपाला क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल 2014 मध्ये त्यांना सह्याद्री कृषी सन्मान या पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आला आहे. रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खताचा वापर करूनही भरघोस उत्पादन घेऊन मोहन यांनी आजच्या हवालदिल शेतकऱ्यांपुढे नवा आदर्श घालून दिला आहे. अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी काल मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह अमरावती आणि तिवसा तालुक्यातल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत हाती घेतलेल्या कामांची पाहणी केली. मौजे डवरगाव इथं रतन इंडिया पॉवर लिमिटेडच्या सामाजिक उत्तरदायित्व विभागाच्या वतीनं तलावातला गाळ काढण्याचं काम सुरू आहे. सुमारे 47 लाख रुपये खर्च असलेल्या कामांची पाहणी यावेळी करण्यात आली. या कामांमुळे सुमारे 200 टीएमसी पाणीसाठा होणार असून 50 हेक्टर सिंचन क्षमता पुन्हा उपलब्ध होणार आहे. अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तहसील कार्यालयात काल क्षत्रिय यांनी इम्युटेशन कक्षाचं उद्घाटन केलं. या सुविधेमुळे तिवसा तालुक्यातले सर्व 7/12 ऑनलाईन मिळू शकणार आहेत. नगदी पिकात गणल्या जाणाऱ्या सोयाबीनपासून अनेक पदार्थ बनवले जातात. याच धर्तीवर अकोल्यात लहान मोठे सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभे राहिले आहेत. त्याविषयीचा हा वृत्तांत. शेतकऱ्यांचा माल जेव्हा विक्रीसाठी बाजारात येतो तेव्हा शेतमालाचे भाव त्यांना घसरलेले दिसतात, हा इतिहास आहे. मात्र शेतमालाची अनामत पद्धतीने खरेदी झाल्यानं शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो याचा वस्तुपाठ लातूरमध्ये घातला गेला आहे. हेमंत वैद्य या कृषी उद्योजकानं या पद्धतीने लातूरमध्ये नवी क्रांती आणण्याचा प्रयत्न केला आहे. अनामत सोयाबीन घेण्यामागची सगळ्यात मोठी जी संकल्पना आहे की आपल्याकडे लहान क्षेत्र असलेले शेतकरी भरपूर आहेत, ज्यांचे क्षेत्र 3 एकर 5 एकर एवढं असतं की ज्याचं उत्पन्न 5 पोते 10 पोते 20 पोते असतं. हा शेतकरी कधी सुद्धा वेअरहाऊसिंगच्या ट्रेंडमध्ये येऊ शकत नाही, कारण त्याला कोणी जागाच देत नाही एवढ्या छोट्या क्वांटिटीला. म्हणून आम्ही अनामत माल ठेवण्याची योजना 2012 पासून चालू केली.
वैद्य यांनी हरंगुळ परिसरात अत्यंत अत्याधुनिक सुविधा असलेलं किसान मित्र वेअरहाऊस उभं केलं आहे. या वेअरहाऊसमध्ये शेतकरी 5 पोत्यापासून ते 500 पोत्यापर्यंत शेतमाल ठेवू शकतो. शेतकऱ्याने सोयाबीन आणल्यानंतर त्याची इलेक्ट्रॉनिक मशीनवर मोजणी करून प्रयोगशाळेत शुद्धता तपासली जाते. त्याची पावतीही शेतकऱ्यांना दिली जाते. माझा किसान मित्र वेअरहाऊस इथं 150 क्विंटल माल इथं वेअरहाऊसला अनामत म्हणून जमा केलेला आहे आणि मी गेली 3-4 वर्षापासून मी इथं आहे माल जमा करतोय. तर दरवर्षी माझा जवळपास 700-800 क्विंटल माझा फायदा होतोय. बाजारात जेवढा भावाचा चढउतार असेल त्याप्रमाणे शेतकरी आपला माल विकू शकतो. यंदाच्या मोसमात म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सोयाबीनचे भाव 3000 ते 3200 रुपये होते. त्यावेळी 575 शेतकऱ्यांनी अनामत पद्धतीने सोयाबीन किसान मित्राकडे ठेवले. ज्या शेतकऱ्यांनी संयम बाळगला त्या शेतकऱ्यांना एप्रिलच्या अखेर आणि मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चक्क 4000 प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. वैद्य यांच्या या अनोख्या प्रयोगामुळे लातूर जिल्हा परिसरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली आहे. सोयाबीनच्या बाजारातील तेजी मंदीची माहिती दररोज SMS च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत असल्यानं शेतकऱ्यांना घरी बसूनही आपला माल विकणं शक्य झालं आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरची संत्रनगरी म्हणूनही ओळख आहे. संत्र्याबरोबर कापूस, सोयाबीन, तूर, चणा, मका आणि भाजीपाला आदी पिकं मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. पण या पिकांवर प्रक्रिया करणारे उद्योग जिल्ह्यात नाहीत. मात्र गेली 7 वर्ष नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा इथली डाळ मिल तिथल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा या गावात गेली 7 वर्ष साईराम डाळ मिल आहे. या मिलमध्ये तूर आणि चण्यावर मशीनच्या माध्यमातून प्रक्रिया करून तूरडाळ आणि चणा डाळ तयार केली जाते. त्यामुळे शेतकरी तूर आणि चण्याचं पीक निघालं की लगेच या डाळ मिलमध्ये प्रक्रिया करण्यासाठी आणतात. इथे अगदी कमी दरात प्रक्रिया करून डाळ तयार करून दिली जाते. त्यावेळी ज्याला चुन्नी म्हणतात हे पशुखाद्य सुद्धा तयार होत असतं. त्यामुळे जेवढी घरी हवी आहे तेवढी डाळ बाजूला ठेवून शेतकरी बाकीची डाळ बाजारात विकू शकतात. ह्या डाळ मिलमध्ये तयार होणारी डाळ ही बाजारातील अन्य डाळींच्या तुलनेत चविष्ट आहे असं शेतकरी म्हणतात. या डाळ मिलमध्ये 5 किलोपासून हजारो क्विंटल पर्यंत डाळ तयार करून दिली जाते. शेतकऱ्यांना रोख स्वरूपात नफा देणाऱ्या अशा डाळ मिल किंवा धान्यावर प्रक्रिया करणारे उद्योग जर गावातच तयार झाले तर शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्येवर हा चांगला उपाय असेल हे नक्की. सूर्यमालेतील लघुग्रह या विषयावर मुंबईतल्या नेहरू तारांगण इथं काल एका विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या व्याख्यानात सूर्यमाला, लघुग्रहांची निर्मिती, लघुग्रहांची कक्षा तसंच या लघुग्रहांचे पृथ्वीवर होणारे परिणाम या विविध मुद्द्यांवर नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी मार्गदर्शन केलं. या लघुग्रहांमुळे पृथ्वीला धोका निर्माण झाल्यास काय करता येऊ शकेल याबाबत संशोधन सुरू असल्याची माहितीही परांजपे यांनी दिली. ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे यांच्या चित्रपट कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दूरदर्शनच्या आकाशवाणी झकासवाणी या कार्यक्रमात कोठारे यांचा काल सत्कार करण्यात आला. महेश कोठारे यांनी 1965 मध्ये छोटा जवान या चित्रपटातून बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. मराठी सिनेसृष्टीला त्यांनी दिलेलं योगदान मराठी प्रेक्षक सदैव स्मरणात ठेवतील. अमेरिकेत सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत ऑलिम्पिक पदक विजेत्या गगन नारंगनं कांस्य पदक पटकावलं आहे. 50 मीटर रायफल प्रोन या स्पर्धेत पदक पटकावून त्यानं 2016 मध्ये होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवलं आहे. त्यानं लंडन ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं होतं. 185.8 असे गुण मिळवत त्यानं कांस्य पदक पटकावलं. अमेरिकेच्या मायकेल मॅकफेलनं सुवर्ण तर नॉर्वेच्या ओले क्रिस्टन ब्रायननं या स्पर्धेत रजत पदक पटकावलं. जितू राय आणि अपूर्वी चंडेला यांच्यानंतर रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र होणारा गगन हा तिसरा भारतीय नेमबाज आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन निकोबार द्वीपसमूह आणि लगतच्या समुद्रावर होण्यासाठी अनुकूल स्थिती असून हवामान विभागानं व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे नियोजित वेळी मोसमी पाऊस भारतात दाखल होईल. येत्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
सीमा प्रश्नावर राजकीय तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीन कटिबद्ध. कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाचं समर्थन नाही, भारत आणि चीन पंतप्रधानांच्या संयुक्त वक्तव्यात पुनरुच्चार. काळ्या पैशासंदर्भात वित्तमंत्री अरुण जेटली आणि स्विस वित्तमंत्र्यांमध्ये चर्चा सुरू. शेतीवर उभ्या राहणाऱ्या उद्योगांमध्ये शेतकरी, मजूर आणि उद्योगपती यांची भागीदारी असावी, राहुल गांधी. आणि आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत गगन नारंगला कांस्य पदक, रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.